आज ना तुमच्यासोबत सकाळी 6 ते 11 माझं खरं आयुष्य कसं असतं ना, ते शेअर करणार आहे. घड्याळात तुम्हाला दाखवलं सकाळचे 6 वाजून 10 मिनिटं झाले होते. सुरुवातीला तर मस्त असं गरम पाणी करून घेतलं. तुम्हाला जर ही केटल हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते. रोज सकाळी मस्त असं उठल्या-उठल्या पहिलं काम तर हेच असतं, की कोमट पाणी घेणं 1 ग्लास. त्यानंतर थोडीशी एक्सरसाइज करत असते. या कोमट पाण्यात कधी-कधी मी जिरा पावडर टाकते, कधी-कधी ॲपल सायडर व्हिनेगर टाकते. म्हणजे 15-15 दिवस कुठलीही गोष्ट घेत असते. मस्त 5 मिनिटं पाणी पिऊन घेतलं कोमट, बसले. त्यानंतर थोडीशी एक्सरसाइज केली आणि मस्त अंघोळ करून छान असं स्किन केअर केलं. निव्याचा लिप बाल्म मस्त असं बरेच जण विचारतात म्हणून आज दाखवला होता. पहिलं अंघोळ झाली की काम असतं स्वामींचं दर्शन. त्यांच्यामुळंच ही रोज सकाळ बघायला मिळत असते म्हणून अगोदर त्यांचं दर्शन. दर्शन घ्यायला गेल्यानंतर मात्र माझ्या अगोदर माझे अंघोळ झालेली असो किंवा नसो, दर्शन घेतात. असं का म्हणते तर भांगात लावलेला सिंदूर स्वामींच्या चरणाला लागला होता म्हणून. त्यानंतर मस्त असं किचनमधलं सगळं पारुसं काढून घेतलं. इथूनच तर किचनमधल्या सगळ्या कामांना सुरुवात होते. त्यानंतर माझ्यासाठी, कृष्णासाठी आणि आहोंसाठी मस्त अद्रकवाला चहा ठेवला. कारण माझी अंघोळ झाल्यानंतर मी सगळ्याला उठवलेलं असतं. त्यांच्या अंघोळा होतात आणि इकडे चहा पण शिजत असतो. चहा मस्त शिजवून घेतला. अद्रकवाला सकाळचा थोडासा का होईना चहा पिल्याशिवाय मूड काय फ्रेश होत नाही. त्यानंतर इकडं मस्त अशी देवपूजासुद्धा करून झाली होती. सकाळ सकाळ देवपूजा करून झाली ना, खरंच घरातलं वातावरण आहे का नाही, एकदम मस्त प्रसन्न होऊन जातं. अगोदर तर म्हटलं तुम्हाला देवपूजा दाखवून घ्यावी. नंतर ऊन वाढेल ना, तसं फुलं सुकायला लागतात आणि तेवढं प्रसन्न वाटत नाही. म्हणून मस्त अशी देवपूजा दाखवून घेतली. आता चहा शिजतोय, तोपर्यंत वेळ नको वाया घालवायला म्हटलं. मस्त आज ना लग्नाच्या पंक्तीतल्या सारखी वांग्या बटाट्याची भाजी बनवणार होते. म्हणूनच इथं वांग्यांचे काटे काढून त्याच्या फोडी करून घेतल्या. त्यासोबत 2 बटाटेसुद्धा घेतले होते चिरण्यासाठी. तोपर्यंत मात्र माझा चहा शिजला होता आणि आहोंची कृष्णाची अंघोळसुद्धा झाली होती. म्हणून तिघांनी मस्त अद्रकवाला चहा घेतला. आज बागेतील ना ही कच्ची कैरी पडली होती, ती सुद्धा कृष्णा घेऊन आली होती. आता चहा घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये एक लालबुंद पिकलेला टमाटर, कांदा, मुठभर खोबरा, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा तीळ, लसूण, अद्रक हे टाकून मस्त वाटण बनवून घेतलं. या कढईमध्ये ना 4 चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा जिरी मोहरी टाकली. मस्त तडतडली की जे वाटण बनवलं होतं ना ते सगळं टाकलं. असं वाटण बनवून ना तुम्ही ही वांग्या बटाट्याची भाजी बनवून बघा. मस्त एकदम लग्नाच्या पंक्तीतल्यासारखी ही भाजी होती. आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतते. तोपर्यंत वेळ काय वाया जाऊ द्यायचा नाही. मस्त आज कारल्याची भाजी बनवायची म्हणून इथं बारीक पातळ कट करून कारल्याचे घेतले. तोपर्यंत इथं ना हे वाटणसुद्धा मस्त तळलं म्हणजे परतलं गेलं होतं. आणि याच्यामध्ये ना आता साठवणीचं काळं तिखट, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग हे सगळं टाकून 1 मिनिटं परतून घेतलं आणि वांग्या बटाट्याच्या फोडी टाकल्या. ज्या मिक्सर जारमध्ये हे वाटण बनवलं होतं ना त्याच्यामध्ये कोमट केलेलं पाणी टाकलं आणि मस्त असं बघा ही भाजी 10 ते 15 मिनिटं शिजवून घेणार आहे. काय मस्त झालती म्हणून सांगू ही भाजी. त्यानंतर 2 चमचे शेंगादाण्याचा कूटसुद्धा टाकला. तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि नाही आवडत नसेल तर नाही टाकला शेंगादाण्याचा कूट तरी पण चालतो. आता सकाळचं रुटीन दाखवायचं म्हटल्यानंतर रुटीनमधल्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायला हव्यात. आहोंनी चहा घेतल्यानंतर मात्र जाऊन हे दूध घेऊन आले होते. दूध मी नेहमीच असं गाळून घेत असते म्हणजे त्याच्यात जर काही कचरा वगैरे असेल ना तर तो निघतो. दूध एका गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलं होतं. दुसऱ्या गॅसवरती मस्त वांग बटाट्याची भाजी शिजत होती. तोपर्यंत म्हटलं मस्त अशी कणिक मळून घेऊया. 10 मिनिटं मस्त कणिक मळून ठेवली ना की उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा छान मऊसर चपात्या होतात. आणि कणिक मळली की अशी थोडी आपटून घ्यायची. आणखीन दिवसभर मऊ चपात्या राहतात. आणि कणिक मळल्यानंतर याच्यावरती मात्र बोटं उमटवायची. त्याच्या मागं शास्त्र आहे कारण त्याला पिंड मानलं जातं. आणि बघा नेहमीची ही एक छोटी माझी सवय आहे बरं का, पण फार फायद्याची. ज्यावेळेस माझं इकडं गॅसवरती सगळ्या भाज्या शिजत असतात, कणिक भिजत असते, तोपर्यंत किचन ओट्याची ही बाजू आहे ना मी स्वच्छ करते. मग तुमच्या किचन ओट्याचा छोटा जरी पार्ट असला ना तो स्वच्छ पुसून घ्यायचा. म्हणजे तापवलेलं दूध, शिजलेल्या भाज्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी स्वच्छ पुसलेल्या जागेवरती ठेवल्या की आपल्याला डबल ते काम करावं लागत नाही. म्हणजे उचल करावी लागत नाही म्हणून. मग आणि नंतर बघा माझा इथून पुढचाच फक्त किचन ओटा पुसायचा राहतो. त्यामुळं कामही हलकं होतं आणि आपला वेळही वाचतो. अशा पद्धतीनं काम करते म्हणून माझी बरीचशी कामं उरकतात. आता वाळवणाचे पदार्थ बनवायचे चालू आहेत तर तेच वाळत घालण्यासाठी इकडं वरती आले होते.
तुला सण होते तसं होतं. ते खाऊ का एकदा काय थांब जरा, ते जो इकडे सर पाहिजे मला पुण्यात तुला पाहिजे तिथे तिकडे घे तिकडे बस का? ऊन तिथं आहे. बाहेर आत्ताच तुम्ही पाहिलं वाळवणीचे पदार्थ करायचे चालू आहेत आणि तो कागद होताना स्वच्छ धुवून उन्हाला सुकत घातला आहे. आता लास्टचं काम राहिलंय ते म्हणजे चपाती बनवायचं. इथं मस्त अशा आमच्यात ना घडीच्या चपात्या सगळ्यांना आवडतात म्हणून चपात्या बनवून घ्यायच्यात. अशी माझी ना छोटी छोटी कामं आहेत ना आठवणीत ठेवून करायची चाललेली असतात. ह्यानं माझा फायदा काय होतो की कामं शक्यतो 11 वाजेपर्यंत माझी आवरली जातात. त्यानंतर आपला जो व्लॉग असतो लॉंग व्लॉग तो 1 वाजता तुमच्यापर्यंत मला पोचवायचा असतो. तो एडिट करण्यासाठी मग मला 1-1.5 तास सापडतो. कधी कधी अर्ध्या तासाचा 1 तासाचा 40 मिनिटाचा सुद्धा व्हिडिओ तयार होतो शूट करत करत आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कट करत करत आम्हाला ना 11 मिनटं 7 मिनटं असं करत आणावं लागतं. त्याच्यात बराचसा वेळ जातो. आता मस्त तुमच्याशी बोलत बोलत चपात्या बनवून झाल्या. भाकरी सुद्धा बनवून घेतली माझ्यासाठी आणि याच लोखंडी तव्यामध्ये आता कारलं बनवणार आहे. 10 वाजून 12 मिनटं झालेत आणि लास्टचं काम राहिले कारल्याची भाजी बनवायची. त्याच तव्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं, जिरी मोहरीची फोडणी टाकली आणि बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेतला, थोडीशी कोथिंबीर टाकली, कारले टाकलेत, थोडेसे तीळ, चटणी, हळद आणि मीठ टाकलं आणि मस्त तेलात वाफेवरती हे कारलं परतून घेणार आहे. अगदी 7 ते 8 मिनिटात ह्या कारल्याची भाजी तयार होते. त्यानंतर लास्टचं काम उरतं ते म्हणजे किचन ओटा पुसण्याचं. हे काम केल्याशिवाय तर मला सुटकेचा श्वासच भेटत नाही. म्हणजे आणि आता उन्हाळ्याच्या दिवसात तर किचन ओटा आवरणं हे सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणते काम आहे. कारण थोडंसं जरी 15-20 मिनटं लेट केलं की मुंग्या कुठून इतक्या येतात काय माहितीच होत नाही. आणि अशा पद्धतीनं बघा चकचक मस्त असा 1 मिनिटात तुम्हाला तर किचन ओटा क्लीन करून दाखवते. मी काय करत असते की ह्या छोट्या किचन नॅपकिनवरती ना फेस करून घेते साबणाचा आणि पटकन फिरवून घेते. त्यामुळे किचन ओट्याचे तेलकट चोपट डाग आहेत ना ते बिलकुल राहत नाही आणि नेहमी अशाच पद्धतीनं क्लीन करते ना त्यामुळे स्वच्छ राहतो. आणि खूपच घाण झाला तर स्प्रिन क्रबर वगैरे वापरते. आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असा माझा किचन ओटा क्लीन करून झालेला आहे. असा किचन ओटा बघितला ना खूप मन समाधानी होतं. असंच असावा राहावा वाटतो पण असं काय राहत नाही. जेवण झालं काय झालं परत ताटं पसारा हा वाढत जातो. आता तुम्हाला बोलत बोलत मस्त असं घड्याळात किती वाजलेत दाखवते. 11:45 वाजलेत आणि माझी एवढी सगळी कामं करून झालीत. आत्ता राहिलेले 15 मिनटं आहेत ना मी ती स्वतःसाठी म्हणजे स्वतःच्या हेअर केअर स्किन केअरसाठी देत असते. असंच सगळी कामं आवरून स्वतःसाठी वेळ काढावा लागत असतो. पाठीमागे मस्त चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला येत होता म्हणून मी काही बोलले नाही. तर कसं वाटलं माझं आजचं हे रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आज अहोंनी जी झाडं माझ्यासाठी गिफ्ट आणली होती ना जास्वंदाची परत त्याला आज 2 फुलं आली आहेत. ती सुद्धा तुम्हाला दाखवते. त्यामुळे आजचा ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा. छान आहे एक स्वामींना घेऊन जाऊया. ओके चिंग्या मध्ये मध्ये आजच्या रुटीन मधला तुम्हाला माझा कोणता पार्ट आवडला हे कमेंट करून मला नक्की सांगायचे बरं का. कमेंटच्या शेजारी हाईपचा ऑप्शन आहे तो सुद्धा द्या जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील. तर आजच्या व्हिडिओचा शेवट हा परत एकदा स्वामी पूजनाने. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जाता जाता लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. बाय. नंतर भेटू अशाच